उपक्रमाला अनुसरून आम्ही सगळे सोलापूर विद्यापीठामध्ये होतो। आजच्या पत्रकार परिषदेला आदरणीय कुलगुरू मॅडम देखील उपस्थित आहेत, आमचे डायरेक्टर माने देखील उपस्थित आहेत, सगळे अधिकारी देखील उपस्थित होते। या कार्यक्रमाचं फलित सांगताना मला आनंद होतोय की आमच्याकडे 871 अर्ज प्राप्त झाले होते सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत कॉलेजेसचे, महाविद्यालयांचे। त्याच्यापैकी जवळजवळ 786 अर्जांवर आम्ही सकारात्मक निर्णय घेतला। जवळजवळ 90% प्रकरणं आम्ही आज निकाली काढलेली आहेत। आज उपस्थित जवळजवळ 466 जे अर्ज होते त्याच्यापैकी देखील 90% आम्ही प्रकरणं निकाली काढली। अनुकंप तत्वावर प्रलंबित असलेल्या 3 मुलांना आज आम्ही नोकरीची पत्र दिलेली आहेत। वैद्यकीय परिपूर्ती आदेश या जिल्ह्यातले 10 लोकांचे आज आम्ही निर्गमित केले। भविष्य निर्माण निधी 11 व्यक्तींना आम्ही आज आदेश पारित केलेले आहेत आणि कॉलेजेसला जे पैसे द्यावे लागतात ते देखील आम्ही 7 ते 8 कॉलेजेसचे पैसे आज रिलीज केलेले आहेत। मागच्या वेळी देखील याच सभागृहामध्ये ज्यावेळी मी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आम्ही उभं करणार आहोत अशा पद्धतीचा एक निर्णय विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन असा आम्ही घेतलेला होता। आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालंय। 1.5 कोटी रुपयाचं 50% निधी हा विद्यापीठाकडनं घेऊन 50% निधी हा शासन स्तरावर उपलब्ध करून 3 कोटी रुपयाचं हे स्मारक बांधण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। त्यासाठी आम्ही एक समिती गठीत केलेली आहे। समितीत गठीत नुसती करून आम्ही थांबलेलो नाही, तर राज्यपाल महोदयांची देखील निवेदन संदर्भात परवानगी घ्यावी अशा सूचना आम्ही कुलगुरू महोदयांना केलेल्या आहेत। त्या पद्धतीने 2-4 दिवसामध्ये तो प्रस्ताव राज्यपाल महोदयांकडे जाईल। आम्ही जी समिती स्थापन केली त्या समितीचे अध्यक्ष, कारण विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन अशा दोघांच्या निधीतनं हे स्मारक होत असल्यामुळं त्याचे अध्यक्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष असतील। कार्याध्यक्ष म्हणून स्वतः कुलगुरू मॅडम असतील, रोहित पवार हे सदस्य असतील, उत्तमराव जानकर, बाळासाहेब बनगर पाटील, अशोक पाटील, त्याच्यानंतर गणपतराव देशमुख साहेब जे ज्येष्ठ या जिल्ह्यातले नेते आहेत ते देखील समितीवर आहेत। चेतन नरोटे आहेत, आदित्य फत्तेपूरकर आहेत, बाळासाहेब शेळके आहेत, गणेश वानकर आहेत, अस्मिता गायकवाड आहेत, सारिका पिसे आहेत, पुरुषोत्तम बर्डे आहेत, पुरुषांत धुतरगावकर आहेत आणि या समितीचे कोऑर्डिनेटर हे विलास बुटे जे आपले कुलसचिव आहेत हे राहतील। ही समिती फक्त विद्यापीठाला सहकार्य करणं, स्मारकासाठी ज्या काही शासनाकडनं परिपूर्तता करून घ्यायची आहे ती करून घेणं आणि शासन आणि विद्यापीठ याच्यामध्ये समन्वय ठेवणं यासाठी आम्ही समिती गठीत केलेली आहे। आणि दुसरी एक 7 जणांची समिती असेल त्याचे अधिकार आम्ही कुलगुरू मॅडमना दिलेले आहेत। ज्यावेळी पुतळ्याचं कामकाज सुरू होईल किंवा सुशोभीकरणाचं कामकाज सुरू होईल तर त्याची देखरेख करणारी एक उपसमिती असावी अशा पद्धतीचा एक निर्णय आम्ही घेतला आणि त्याचे अधिकार आम्ही कुलगुरू मॅडमना दिलेले आहेत। या समितीतले 2 सदस्य, त्याच्यानंतर चांगले शिल्पकार असतील त्या भागातले, मॅनेजमेंट काउन्सिलचे काही मेंबर असतील, अशांना घेऊन ती 7 जणांची समिती करावी त्या संदर्भात आमचा आज निर्णय झालेला आहे। दुसरी एक महत्वाची गोष्ट मागच्या वेळी आपण सगळ्यांनी मांडली होती की आपल्याकडे अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र हे स्थापन करण्याचा निर्णय त्यावेळी आम्ही घेतला होता। तसा प्रस्ताव शासनाकडे आलाय आणि आजच विद्यापीठानं आणि माझ्या सर्वच सहकार्याने मागणी केली, विशेषतः आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती की अध्यासन केंद्राला शासनानं काहीतरी मदत करावी आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र जे भविष्यामध्ये या विद्यापीठामध्ये सुरू होईल त्याला महाराष्ट्र शासनाकडनं 1 कोटी रुपये दिले जातील। दुसरे एक जे आपण मागच्या वेळी मला प्रश्न विचारला होता की महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र जे आहे ते कार्यान्वित करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। त्याला परवानगी दिलेली आहे पण त्याला देखील 50 लाख रुपये अध्यासन केंद्रासाठी देण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आणि ते दोन्ही GR येत्या काही दिवसामध्ये आम्ही निर्गमित करू। विद्यापीठाची 4 संविधानात्मक पदं भरायची होती, त्या 4च्या 4 पदांना आम्ही मान्यता दिलेली आहे। त्याची प्रोसेस आता NOC ला होते, मान्यसाहेब आपल्याकडे ते आलंय पुढे, त्याच्यामुळं ती NOC दिल्यानंतर ती देखील पदं भरली जातील। विद्यापीठानं एक इमारत सुरू केलेली आहे
प्रशासकीय इमारत सुरू केली, पण थोडी त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण अशी राहिलेली आहे की प्रशासकीय मान्यता न घेता ही इमारत सुरू केलेली आहे, पण ती चांगल्या उद्देशाने केलेली आहे. म्हणजे असं काही नाही की त्याच्यामध्ये काही वेगळं करायचं होतं म्हणून प्रशासकीय इमारत सुरू केली. 54 कोटीचा पूर्ण आराखडा आहे आणि तो प्रशासकीय मंजुरी न दिल्यामुळं अधिकचा निधी त्यांना कुठून मिळू शकत नाहीये. ते आजच माझ्या निदर्शनास आल्यामुळं मी मुंबईला गेल्यानंतर तात्काळ जरी ही त्रुटी असली तरी आम्ही ती दूर करतोय आणि त्या प्रशासकीय इमारतीला आम्ही मंजुरी देणार आहोत. त्याच्यामुळे ती देखील इमारत जी आहे ती पूर्ण व्हायला मदत होईल. काही कोर्सेस जे सुरू झालेले आहेत या विद्यापीठामध्ये ते या जिल्ह्याला किंवा या परिसराला अनुसरून काही कोर्सेस सुरू झाले, पण त्याला शिष्यवृत्ती मिळत नाही अशी एक विद्यार्थ्यांची तक्रार होती आणि त्याच्यावर देखील मार्ग काढले. आम्ही 17 कोर्सेस काहीतरी आहेत, बरोबर ना म्हणजे 17 कोर्सेसची यादी आम्ही मागितलेली आहे. 500 ते 550 विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे, तर त्याला देखील शिष्यवृत्ती देण्याच्या संदर्भात आम्ही सकारात्मक विचार करणार आहोत. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे माझं 4थं विद्यापीठ असेल ज्या विद्यापीठामध्ये मी अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतलाय, पण प्रामुख्यानं 2 मागण्या ह्या पुढे येत आहेत. एक म्हणजे प्राचार्यांची भरती झाली पाहिजे आणि प्राध्यापकांची भरती झाली पाहिजे. तर प्राचार्यांच्या 260 पदांना मंजुरीचे आम्ही आदेश दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या 48 संविधानात्मक पदाची मंजुरी विविध विद्यापीठांमध्ये आम्ही दिलेली आहे आणि प्राध्यापकांची भरती सुरू करावी का हा विचार आम्ही अगदी सकारात्मक करतो. आम्ही प्रत्येक महाविद्यालयांमधनं किती प्राध्यापक भरायचे आहेत हा डेटा एक 8 दिवसामध्ये संचालक स्तरावर आम्ही मागवतोय. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची देखील चर्चा झालेली आहे. उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर अजितदादांची देखील चर्चा झालेली आहे. कॉलेज सुरू केल्यानंतर प्राध्यापकांची भरती झाली पाहिजे या मताशी दोघेही सहमत आहेत. त्याच्यामुळे हा फक्त जो डेटा आमच्याकडे येईल तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दाखवला जाईल आणि प्राध्यापकांच्या भरतीला सुरुवात केली जाईल. दुसरा महत्वाचा मुद्दा जो प्रामुख्यानं ह्या 4ही विद्यापीठांच्या 5ही विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांनी जी मागणी केली ती मागणी अशी होती की कर्मचाऱ्यांच्या विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या त्या इंटरनल बदल्या झाल्या पाहिजे. अशा पद्धतीची एक मागणी महाराष्ट्राच्या स्तरावर जोर धरते. त्याच्यावर आजच मी निर्णय घेणं योग्य ठरणार नाही, परंतु अशीच भूमिका प्रत्येक विद्यापीठाची असेल. तिथल्या शिक्षकेतर कर्मचारी तिथल्या अधिकाऱ्यांच्या संघटना यांच्याशी चर्चा करून प्रामुख्यानं या सगळ्या बाबतीमध्ये जे बहुमत असेल तशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र शासन या कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी भविष्यात नक्की घेईल हे देखील मला इथं सांगितलं पाहिजे. आज देखील जवळजवळ जी निवेदनं आली त्याच्यातली 17 ते 18 निवेदनं ही इंटरनल बदल्यांना आपण परवानगी द्यावी अशा पद्धतीची होती. गोंडवाना विद्यापीठामध्ये देखील ज्यावेळी मी होतो गडचिरोलीला तिथं देखील हीच मागणी आहे. रामटेक विद्यापीठामध्ये देखील हीच मागणी आहे. नागपूर विद्यापीठामध्ये देखील हीच मागणी आहे आणि कोल्हापूर विद्यापीठामध्ये देखील हीच मागणी आहे. म्हणजे 13 पैकी 5 विद्यापीठांमध्ये कदाचित एकमतानं ही मागणी आहे. आता उद्या नांदेडला गेल्यानंतर तिथल्या लोकांची मागणी मला कळेल, परंतु ही सगळी मागणी जरी निवेदनात आली असली तरी सुद्धा भविष्यात त्यांच्यावर एक सविस्तर बैठक लावून जर त्यांना या कुठच्याही गोष्टीचा त्रास होणार नसेल तर शासन ही भूमिका नक्की घेईल हा देखील त्या कर्मचाऱ्यांना मला विश्वास द्यायचा आहे. विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉलेज देखील सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आज देखील अनेक विद्यार्थी संघटना मला भेटल्या, त्याच्यामध्ये काही ऍडमिशनची कामं होती. काही विद्यार्थ्यांनी तर इतके चांगले उपक्रम या भागामध्ये सुरू करावे अशा पद्धतीची मागणी केली. काही लोकांनी शिष्यवृत्तीची मागणी केली. काही ठिकाणी ज्या काही त्यांच्या शैक्षणिक त्रुटी आहेत त्यांच्या देखील मागण्या केलेल्या आहेत. हा जो कार्यक्रम आहे हा विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठाचे कर्मचारी हे जे लाखो लोक महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातला मोठा वर्ग म्हणजे विद्यार्थी जो 42 लाख आहे आणि कर्मचारी वर्ग जो 3 ते 3.5 लाख लोक आहेत. तर यांना न्याय देण्यासाठी शासनानं केलेला हा छोटासा उपक्रम आहे आणि याला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि बऱ्यापैकी ते प्रश्न तिथं सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी होतो. तर महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपण, कशी प्रक्रिया असणार आहे, नियमावली काय असणार आहे, काही थोडक्यात सांगता येईल? महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय हा डिझास्टर मॅनेजमेंट शी चर्चा करून त्या कुलगुरूंनी घ्यावा, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करून त्या कुलगुरूंनी घ्यावा आणि 15 तारखेपासून महाविद्यालय सुरू करावी 50% उपस्थितीमध्ये असं शासनानं अध्यादेश काढलेला आहे. मला असं वाटतं की इथल्या कुलगुरूंनी देखील या सगळ्या अधिकाऱ्यांची चर्चा केली असेल, राहिली असेल तर ते करतील, परंतु विद्यार्थ्यांना कुठेही कोविडची बाधा होणार नाही, ते सुरक्षित राहतील. माझे सगळे कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्य सुरक्षित राहतील, विद्यापीठाचे कर्मचारी सुरक्षित राहतील
अशा पद्धतीनं सोलापूर विद्यापीठ देखील पुढे जाईल याची मला खात्री आहे. पण परीक्षा पद्धतीवरचा विश्वास विद्यार्थ्यांचा थोडासा डळमळीत झाला आहे, कारण पैसे देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केल्याचं प्रकार नुकतंच सोलापूर विद्यापीठात घडलंय. महाराष्ट्रातलं एकमेव विद्यापीठ जिथे परीक्षानंतर स्वतः आता पोलीस पकडीत आहे. तर या परिस्थितीवर विद्यार्थ्यांचा विश्वास परीक्षा पद्धतीवरचा वाढला. एका ठिकाणी जर हा प्रकार घडला असेल तर तो सगळ्या ठिकाणीच लागू होत नाही. ज्यांनी अशा पद्धतीने त्याला अनुसरून प्रश्न आहे. एका जिल्ह्यासाठी स्वतंत्र असं विद्यापीठ आहे सर, पण सोलापूर विद्यापीठ चांगल्या गोष्टीपेक्षा सर अशा अनेक गोष्टी बदनाम होतात सर. प्रत्येक वेळेस दरवर्षी नवीन नवीन स्कॅम ते होतात सर. याकडे कसं आपण बघता सर? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आणि दोन प्रश्न तुमचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीनं तो कुठच्याही पदावर असू दे आर्थिक व्यवहार करून विद्यार्थ्यांना पास करण्याची जर भूमिका घेतली असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली असेल, त्याच्यापेक्षा सुद्धा कडक कारवाई केली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की असे स्कॅम होतात असं तुमचं म्हणणं आहे. ज्यावेळी प्रत्येक विद्यापीठामध्ये ऑनलाईन एक्झामच्या घोळासंदर्भात फार मोठी चर्चा झाली त्यावेळी तात्काळ 8 दिवसामध्ये फॅक्ट फाइंडिंग कमिटी आम्ही नेमली. त्याचे 2 प्रमुख आहेत. त्यातले एक प्रमुख आता माझ्यावर इथे बसलेले आहेत, धनराज माने, आणि दुसरे अभय वाघ आहेत आणि तिसरे आमचे उपसचिव आहेत. कोविडच्या प्रादुर्भावामुळे त्यांना विद्यापीठाच्या स्तरावर अजून फिरायला मिळालेलं नाही, परंतु या 2 महिन्यामध्ये ज्या एक्झाम ऑनलाईन घेतल्या गेल्या त्यांची टेंडरिंग असेल, त्यांच्या अन्य काही सिस्टीम असतील त्या देखील योग्य होत्या की नव्हत्या हे महाराष्ट्र शासन म्हणून तपासणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर असेच दोषी निघाले तर राज्यपाल महोदयांची चर्चा करून त्यांच्यावर देखील FIR दाखल केली जाणार. हे सर टेंडर ऑनलाईनचा त्याचा गुण नाही सर. इथल्या तत्कालीन परीक्षा नियंत्रकांनी नापास विद्यार्थ्यांना पास केलं सर. परीक्षा नियंत्रकासहित 4 जण आतमध्ये आहेत सर. मी 2 मुद्दे सांगितले. त्यांनी जर केलं असेल, त्यांनी ते कृत्य केलं असेल, मी 2 प्रश्नांची उत्तर दिली. त्यांनी जर ते कृत्य केलं असेल, ते दोषी आहेत म्हणून ते आत आहेत, तर त्यांच्यावर कडक कारवाई झालेली आहे आणि त्याच्यातनं त्यांना कुठचीही सूट मिळणार नाही यासाठी संचालक असतील किंवा काय असतील हा महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर प्रयत्न करतील. दुसरा जो प्रश्न ही गोष्ट विद्यापीठामार्फत आपल्यापर्यंत माहिती आली आहे का सर? विद्यापीठाकडून माहिती पुरवण्यात आलेली आहे का सर? खूप काही गोष्टी आहेत इथल्या स्तरावरती. ही माहिती मला कुलगुरू मॅडमनी आल्या इथे दिलेली होती. त्याच्याबद्दल काय आमच्या मीटिंगमध्ये देखील सांगितलेली होती. त्याच्यावर कारवाई देखील सुरू झालेली आहे आणि विद्यापीठानं ही कारवाई कशा पद्धतीने केली हे फक्त जरी मला माहित नसलं तर या संदर्भात काय काय झालं हे मला विद्यापीठाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी त्यांच्या सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच सांगतोय की जी व्यक्ती आत आहे किंवा अजून कोण लोक आत असतील त्यांना मदत होईल असं कृत्य विद्यापीठाकडनं देखील होणार नाही आणि महाराष्ट्र शासनाकडनं देखील होणार नाही. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कुलगुरूंचा कोड हॅक केला असं त्यांचं म्हणणं आहे, पण जेव्हा एखादा कोड आपण ओपन करतो तेव्हा OTP येतो आणि तो कुलगुरूंना पण OTP आला असावा. तरीही प्रकार घडलं याचा अर्थ कुलगुरूंना ह्याच्यापासून पूर्ण माहीत नाही असं म्हणता येईल का? कुलगुरूंचा ह्याच्यामध्ये कितपत सहभाग असं चर्चा सगळीकडे आहे. काय सांगायला? महत्वाची गोष्ट अशी आहे की हे आता ही जी बाब आहे ही पोलीस तपासामध्ये आहे. उद्या आपण कुलगुरू महोदयांवर डायरेक्ट हे बोलणं मला देखील उचित वाटत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे कोण असतील मुद्दा असा आहे की OTP कोणाच्या नंबरवर आला, कुठच्या मोबाईलवर आला हे मी त्याचा काही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही. त्याच्यामुळे एक मी सांगू शकतो की ते ज्याच्याकडनं चूक घडलेली आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे आणि त्या तपासामध्ये जे जे काही समोर येईल त्याचं समर्थन ना विद्यापीठ करणार नाही, शासन करणार आहे. दैनिक विषय असा होता की त्याच प्रकरणामध्ये म्हणजे गुण वाढवल्याच्या प्रकरणामध्ये ज्या स्वतः संघटनेच्या किंवा सिनेट मेंबर, व्यवस्थापन परिषद आणि अभ्यास मंडळातले जे काही सदस्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती 11 डिसेंबरला, म्हणजे 14 महिन्यानंतर त्यातल्या 5 जणांना निलंबित करण्यात आले आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचं कलम लावलेलं आहे. मग त्या सुद्धा संघटनेने तुम्हाला निवेदन दिलं असेल. 14 महिन्यानंतर ती कारवाई होते. म्हणजे याच्यामध्ये आपण याच्या बाजूला गुणवत्ता वाढत असताना प्राध्यापक, अभ्यास मंडळ हे सगळं धरून आणि विद्यापीठ धरून कारवाई करतो. जे सस्पेंड केले मी आज वर्तमानपत्र, ही मात्र बातमी आज मी वर्तमानपत्रात वाचली. याच्यावर माझं स्पष्ट मत सांगतो की त्यांनी निवेदन मला कुठचं दिलेलं नाही, परंतु आज या सगळ्या पार्श्वभूमीवर ते मला जर भेटले असते आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली असती माझ्याकडे भेटून तर मी तसं राज्यपाल महोदयांशी बोललो असतो, मुख्यमंत्री महोदयांशी बोललो असतो, संबंधित लोकांशी बोललो असतो. पण ते सिनेटचे जी लोक ज्यांना अपात्र केले हा सगळ्यांसाठी होता. आजचा कार्यक्रम हा काय वैयक्तिक कोणासाठी नव्हता, हा सगळ्यांसाठीच होता. आणि त्यांनी जर माझी भेट घेतली असती किंवा मला आता जाताना भेट घेणार की नाही मला माहित नाही, पण भेट घेतली असती त्यांना पण मी 5 मिनिटं वेळ दिली असते, त्यांच्याशी देखील चर्चा केली असती. आणि परंतु ही चर्चा केली असताना अगदी तुमच्या समोर मी आज स्पष्ट सांगतो की इथून उठल्यानंतर या कोणाकडे जे डिपार्टमेंट आहे ही केस ज्यांच्याकडे चालू आहे त्यांच्याशी मी वैयक्तिक बोलेन आणि त्यांना सांगेन की या संदर्भामध्ये कुठेही हलगर्जीपणा होणार नाही याची डिपार्टमेंटकडनं दक्षता घेतली पाहिजे.
हे जिथं जिथं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तिथे माझ्या सूचना जातात. एक शेवटचा प्रश्न असा होता माझा की विद्यापीठावर सरकार म्हणून आपलं किती नियंत्रण आहे आणि त्या नियंत्रणाची अंमलबजावणी विद्यापीठ करतं का? त्याला एक उदाहरण असं होतं की मागच्या वेळी तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत असताना कुलगुरूंच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की ऑनलाईन परीक्षेमध्ये हॅक केलेलं आहे, आपलं ते लिंक हॅक केलेलं आहे आणि गुन्हा दाखल होणार आहे. मी आजही त्याच्यावर ठाम आहे. त्याच्यानंतर काय झालं मला माहित नाही, पण ज्यावेळी मी त्या केंद्रामध्ये भेट दिलेली होती त्यावेळी तिथं मला असं सांगण्यात आलं होतं की आमच्याकडे देखील दुसऱ्या दिवशी हे हॅकिंगच झालेलं आहे मुंबई पद्धतीनं. कुलसचिव देखील बहुतेक त्यावेळी माझ्याबरोबर होते. आता मला माहित नाही तिथं बोलल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन का झालं. शेवटी तो विद्यापीठाचा अधिकार आहे, पण आज देखील ते माझ्या समवेत आहे. स्पष्ट मला असं सांगण्यात आलेलं होतं. त्यावेळी कुलगुरू मॅडम देखील होत्या. आम्ही तिथं व्हिजिट केलेली होती. व्हिजिट केल्यानंतर कशा पद्धतीनं ती चांगली यंत्रणा आहे हे देखील मला विद्यापीठानं सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर किती चांगल्या पद्धतीनं परीक्षा झाल्या हे देखील मंत्री म्हणून मला सांगितलेलं होतं. परंतु हे देखील मला सांगितलेलं होतं की जो मुंबईला प्रकार घडला त्याची केस ही आजही मुंबईच्या सायबर सेलकडे चालू आहे आणि मला असं वाटतं की त्याच्याबाबतची माहिती येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये बाहेर येऊ शकते इतका त्यांनी चांगला तपास केलेला आहे. हे ज्यावेळी मी कुलगुरू महोदय मॅडमशी बोललो आणि कुलसचिवांशी बोललो त्यावेळी तिथं मला माहिती अशी देण्यात आली आणि मला याच्यामध्ये खोटं सांगून काय फायदा आहे. मला अशी स्पष्ट माहिती देण्यात आली की जो मुंबईमध्ये प्रकार घडला तो सोलापूरमध्ये घडला असण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही देखील कायदेशीररित्या पुढे जाणार आहोत. मग यासाठी सोलापूर विद्यापीठाने गुन्हा वगैरे दाखल केलाय का सर? ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाने गुन्हा दाखल केला तर सोलापूर विद्यापीठाने गुन्हा दाखल केलाय का सायबर सेलकडे? जो आपण मगाशी ऑटोनॉमीचा विषय सांगितला त्यावेळी देखील मी जे विद्यापीठामध्ये आलो होतो ते शासन आणि विद्यापीठ याचं चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन राहावं म्हणून आज देखील माझा कार्यक्रम जर बघितला तर माझ्या बाजूला विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्थान होतं आणि बाकी आमचे सगळे अधिकारी बाजूला होते. त्याच्यामुळे कुलगुरू महोदयांचा मान सन्मान आणि त्या विद्यापीठाचा मान सन्मान आम्ही नक्की करतो. परंतु ज्यावेळी मला सांगण्यात आलं की अशा पद्धतीची कारवाई करायला आम्ही इच्छुक आहोत त्यावेळी मी देखील इथल्या काही अधिकाऱ्यांशी बोललो होतो. परंतु त्यांची मॅनेजमेंट काउन्सिल असेल किंवा त्यांचे काही अधिकार असतील त्या अधिकारामध्ये त्यांनी का दिलं नाही याचं उत्तर त्यांनी आजपर्यंत मला दिलेलं नाही हे स्पष्ट आहे. मग आपण जाब विचारलाच का नाही सर? आपण जाब विचारलाच का नाही सर? मग आपण प्रत्येक वेळेस राज्यपाल महोदयांना बोलतो, मुख्यमंत्री महोदयांना बोलतो, हेच होत आहे सर. आणि मी कधीही तुम्हाला राज्यपाल महोदयांना बोलतो म्हणून याच्यापूर्वी सांगितलं नव्हतं. मुख्यमंत्री महोदयांना बोलतो म्हणून देखील सांगितलं. म्हणजे सरळ सरळ आपल्याशी चीट करताय सर. विद्यापीठ प्रशासन आपल्याशी चीट करताय सर. तुम्ही प्रश्न विचारला उत्तर मी देतो. मी कधीही मुख्यमंत्री महोदयांना सांगून गुन्हा दाखल करतो किंवा राज्यपाल महोदयांना सांगून गुन्हा दाखल करतो असं कधीही मी प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा आपल्याशी पण वैयक्तिक बोलताना सांगितलं नव्हतं. मी आज असं सांगितलं की ज्या ठिकाणी तुम्ही गुन्हा दाखल आहे म्हणून सांगितलं आणि 4 लोक जेलमध्ये आहे म्हणून सांगितलं त्याच्यावर मी असं सांगितलं की त्याच्यामध्ये अन्य जर कोण तपासामध्ये सामील झाले तर त्यांच्यावर काय कारवाई करायची हे राज्यपालांची चर्चा करावी लागेल, मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करावी लागेल. याच्यामध्ये मी काही चुकीचं सांगितलं असं मला वाटत नाही. पण जे मागच्या वेळी सांगितलं गेलं त्याच्यासाठीच मी मागाशी त्याचा उल्लेख केला की फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये हे सगळं येणार आहे. केव्हापर्यंत सर अपेक्षित मी धरू? सांगितलं ना 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा अहवाल शासनाकडे देतील आणि शासन ज्या ज्या यंत्रणांकडे द्यायचे त्या यंत्रणेकडे देईल. पण मगाशी कदाचित तुमचं ते मी बोलण्याच्या योगात दुसऱ्या प्रश्नाला उत्तर दिलं असं तुम्हाला वाटलं असेल, पण सुरुवातीला सांगितलं नाही सर. 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर. परीक्षा नियंत्रक नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा प्रकार वेगळा सर आणि गुन्हा दाखल करणं हा सायबरचा गुन्हा दाखल करणं. सायबरचा वेगळा गुन्हा दाखल. 2 गोष्टी मी तुम्हाला त्या सांगितल्या की एक जो गुन्हा दाखल झालेला आहे परत रिपीट करतो, जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचं समर्थन विद्यापीठाला देखील करू नये, शासन देखील करणार नाही आणि त्या संदर्भात जे तपास करतात त्यांना मी कडक सूचना देऊन जाणार. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही म्हणले की स्कॅम झाले, त्याच्यावर मी असं सांगितलं ऑनलाईन मध्ये देखील झाला अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये होती म्हणून फॅक्ट फाइंडिंग कमिटी आम्ही नेमलेली आहे. त्या फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये कुलसचिवांनी मला काय सांगितलं, कुलगुरू महोदयांनी काय सांगितलं, ती ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम योग्य होती का न होती का ते तपासणार आहे. त्यामुळे तो अहवाल आल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. आणि म्हणून मी सांगितलं की शासन आणि विद्यापीठ जो काय अधिकार आहे त्या अधिकारामध्येच आम्ही समिती नेमलेली आहे. सर, ज्या पद्धतीने मुंबई विद्यापीठाने तत्परता दाखवली गुन्हा दाखल करण्याची, त्याच पद्धतीने सोलापूर विद्यापीठाने तत्परता का नाही दाखवली? फॅक्ट फाइंडिंग कमिटीमध्ये येईल ना. त्यांनी माझ्याशी बघा, मी ज्यावेळी सोलापूरला येतील त्यावेळी हेच माझं वाक्य मी ठेवणार आहे की त्यावेळी माझ्याशी चर्चा झालेली होती, मी स्वतः तिथं होतो आणि मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर असंच सांगितलेलं होतं की असं असं मला विद्यापीठानं सांगितलेलं आहे, जे मुंबईला झालं तेच सोलापूरमध्ये झालेलं आहे. हे मी अधिकाऱ्यांना पहिले सांगणार ना, कारण कदाचित माझं हेअरिंग घेतल्यासारखं ते होईल.
परंतु हेरिंग ते माझं घेऊ शकत नाही. बातम्या पण आल्या त्या दिवशी. बरोबर ना. आणि मी आजही कबूल करतोय ना, मी आज कुठून नाकारले, मी आजही नाकारलेलं नाही. आणि त्याचीच उपाययोजना करण्यासाठी फॅक्ट फाइंडिंग कमिटी आहे आणि ती शासन स्तरावर आहे. त्याच्यामध्ये एक उपसचिव आणि 2 डायरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये तज्ञ ते घेतील, सायबरमध्ये तज्ञ ते घेतील आणि IT सेक्रेटरी आहे, त्यामुळे ते तज्ञ घेऊन त्याच्यामध्ये चौकशी करतील. सर, थोडा राजकीय विषय आहे, सर. सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मागील 2 वर्षापासून प्रलंबित आहे. आज एकही भेटले आपल्याला. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. 7वा वेतन आयोग अजून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागलेला नाही. थोडं कन्फ्युजन आहे. जी. इतके वर्ष प्रलंबित असलेला विद्यापीठाचा कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग घेण्याचा आपण निर्णय घेतला. मागील आहे. त्यांचा आश्वासित प्रगती योजना हा प्रलंबित आहे. तर आश्वासित प्रगती योजना काही दिवसानं अंमलात आणावी असं फायनान्सचं प्रश्न म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांचे 2 प्रश्न होते. एक 7वा वेतन आयोग लागू करणं, तो आपण 7वा वेतन आयोग लागू केला माझ्या माहितीप्रमाणे 2 महिन्यापूर्वी, हो झालं. 2 ते 3 महिन्यापूर्वी लागू केला. आश्वासित प्रगती योजना कोविडचा प्रादुर्भाव आणि फायनान्स सुधारलं, परिस्थिती सुधारली की त्याच्यानंतर आपण बघू शकतो असं उपमुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे. राज्यपालांबाबत शिवसेना राजकारण करते असं भाजपचा आरोप आहे. राज्यपालांबाबत शिवसेना राजकारण करते असं भाजपचा आरोप केला. विमानात उतरवण्याचा जो तर काल त्या विमान प्रश्नाला अनुसरून असा प्रश्न आहे सर, काल राज्यपालांना विमान प्रवास सुद्धा राज्यपालांचा नाकारण्यात आला. एअरपोर्टवरून राज्यपाल परत राजभवनात गेले. एक नवा संघर्ष सर महाविकास आघाडी वर्सेस राज्यपाल असा दिसतोय सर, काय कारण? नाही, मला हा संघर्ष वाटत नाही. हे नियमातला कुठचा तरी भाग असावा. त्याच्यामुळे नियमात नक्की काय करायला पाहिजे याचा मी काय अभ्यास केलेला नाही आणि मी त्याच्यावर बोलणं उचित देखील नाही. परंतु प्रत्येकानंच नियमामध्ये वागलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी मागे देखील सांगितलं की आमचे महामहिम राज्यपाल आमच्यापेक्षा वैयक्तिक माझ्यापेक्षा देखील राजकारणामध्ये सिनियर आहे, अनुभवी आहे. त्याच्यामध्ये समान न्यायानं वागतील ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. म्हणजे उदाहरणार्थ 12 आमदारांची जी यादी पाठवलेली आहे ती देखील लवकरात लवकर मंजूर होईल. अन्य जे काय आहे सगळं नियमात ते पण वागतील आणि बाकी सगळे नियमात वागतात असं तर मी आजच्या बातम्या वाचलेल्या. म्हणजे असं अडवणूक केल्यानंतर सर 12 आमदारांच्या सही करतील असं आशा असं कुठेही वाक्य बोलू वैयक्तिक तुमचं सर नियमाचं म्हणतात ते IASच्या उद्घाटनाला जाणार होते डेहराडूनला, ते एक शासकीय कामासाठी जाणार होते म्हणून त्यांनी स्टेटमेंट देतात ते राज्यपाल साहेब. राज्यपाल महोदयांच्या स्टेटमेंटवर बोलण्या एवढा मी फार मोठा नाही, मी छोटासा कार्यकर्ता आहे. मी काय सांगितलं की सगळं नियमाने वागताय. राज्यपाल महोदयांबद्दल देखील मी सांगितलं की नितांत आदर आम्हाला सगळ्यांना आहे. आमचे 12 आमदारांची जी यादी त्यांच्याकडे गेलेली आहे ती देखील लवकरात लवकर ती जाहीर करतील लोकशाहीच्या माध्यमातून. त्याच्यानंतर काल जे काही घडलेलं आहे ते पण नियमातून घडलेलं असावं. कारण मी पूर्ण रात्री प्रवासामध्ये होतो त्याच्यामुळे मला ते काही नियम बघता आले नाही. पण सगळेच जण नियमामध्ये वागतायत असं माझं मत. सर महाविकास संघटित व्यक्ती संघटनांचे निवेदन आपल्यापर्यंत पोहोचतात 800-900 प्रमाणात येते. पण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठात समस्या केंद्र नाहीये, सक्षमपणे कार्यक्रमात नाही. तर आजच्या कार्यक्रमात ही सुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार होता सर. त्यापेक्षा बहुतांश कर्मचारी संघटनाच आपल्याला निवेदन दिलं. विद्यार्थ्यांच्या साहेब कसं समस्या आहे, सक्षम एक मिनिट साहेब, आता हे 8 दिवस आपण पब्लिसिटी करतो, बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी पालकांनी तिथे यायला पाहिजे. अनेक विद्यार्थी मला भेटले, विद्यार्थी भेटले नाही यातला भाग नाही, पालक देखील भेटले. त्याच्यामुळं हा कार्यक्रम काय एका कुठच्या विशिष्ट घटकासाठी सीमित नव्हता. त्याच्यामध्ये विद्यार्थी देखील होते, विद्यार्थ्यांचे पालक देखील होते. मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आला असेल की आम्हाला मागणी करावी लागत नाही, आमच्या मागण्या पूर्ण होतात. आणि पालकांना कॉन्फिडन्स असावा की महाविकास आघाडीचं सरकार आमच्या मुलांच्या मागे ठामपणानं उभं आहे. समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठात एखादं केंद्र असावं की जिथे ही मागणी बरोबर आहे. नाही, हे बरोबर आहे. त्यांनी मुद्दा शिष्टमंडळाचा मांडला म्हणून त्यांना उत्तर दिलं. पण ही खरोखरच एक अतिशय महत्वाची बाब आपण माझ्या निदर्शनास आणून दिलेली आहे. पुढच्या वेळी ज्यावेळी मी इथे येईल ते फक्त सोलापूर विद्यापीठामध्ये नाही तर प्रत्येक विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं तक्रार निवारण केंद्र आपल्याला स्थापन झालेलं दिसत. सर पंढरपूरमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी भेट दिली आता आणि जे भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाली होती जिल्हा उपाध्यक्षांना, त्या प्रकरणी त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही पण आता इथून पुढे आमच्यावर टीका झाली तर आम्ही पण हात उचलू असा इशारा दिला शिवसेनेला. ते बोलले त्याच्यावर मी काय बोलू, हात उचलतो तर मी काय सांगू, मंत्री म्हणून मी पण हात उचलणार त्यांचं ते वैयक्तिक मत आहे. हात उचलतील मारतील आम्हाला काय आता ठीक आहे.
विरोधी पक्ष नेते आहेत विधान परिषदेत. विद्यापीठामध्ये एवढं परीक्षा विभागाचा गोंधळ आहे. तुमच्या आता माहितीमध्ये असेल की बाकीच्या विद्यापीठात प्रवेश कोल्हापूर विद्यापीठ अशा बाबतीत पुढे गुणवत्ता वाढ करत परीक्षा. या परीक्षा गुण वाढवणं असेल किंवा आणखी वेगवेगळ्या म्हणजे प्राध्यापकाने सर गुणवत्ता बाबतीत काय आयडिया दिले की नाही सर कर्मचारी माझी संघटनाने? एकच फक्त विनंती आहे आपल्याला, फक्त ऑफ द रेकॉर्ड विनंती मला आहे. असं म्हणत होतं काय होतं की आपल्याकडे सुद्धा हजारो विद्यार्थी शिकतात. एका दोन लोकांचे किंवा 10 लोकांचे 15 लोकांचे विद्यार्थ्यांचे मार्क्स खाली वाढवले ते शिक्षेवर जातील. पण असं नको व्हायला की आपल्या पत्रकार परिषदेमधनं जे विद्यार्थी खरोखरच मेरिटवर आपलं स्थान टिकवून आहे त्यांना कुठं असं वाटू नको की हे सगळं जे आहे ते आमच्यासाठी सुद्धा लागू आहे. आणि म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ज्यावेळी आम्ही ऑनलाईन एक्झाम घेणार त्यावेळी आता जे मारणार म्हणून सांगतात ना त्याच लोकांनी असं सांगितलं होतं की विद्यार्थ्यांचे म्हणजे विद्यार्थ्यांना कोविड बॅच म्हणून आपण देणार आहे, कोविडचं सर्टिफिकेट देणार आहे. दिलं का आपण सर्टिफिकेट मागच्या वर्षासाठी सारखंच दिलं. तर माझी आपल्याला विनंती आहे की जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठेही स्पेअर केलं जाणार नाही. पण आपण जर त्या अभ्यासक्रमावरच शंका उपस्थित केली तर तो वेगळा मेसेज एक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतो. शंका वगैरे नाही. आम्ही ते विद्यापीठाचे जी काही प्रतिमा ते उंचवण्याचा प्रयत्न करतो. परंतु मला असं म्हणत होतं की एवढा प्रकार सगळा घडल्यानंतर तुम्हाला विद्यापीठाने असं सांगितलंय का की आम्ही परीक्षा पद्धती सुधारण्यासाठी म्हणा किंवा असं काय सिस्टीम वेगळी सिस्टीम करतोय की जेणेकरून विद्यार्थ्यांना विश्वास वाढेल वगैरे असं? सर विद्यापीठाकडून कधी तुम्हाला वेळ मिळाला तर डाटा घ्या सर. इथून मायग्रेट होण्याचं प्रमाण किती आहे, पुणे आणि मुंबईला शिकणाऱ्यांचं प्रमाण किती आहे. आणि दुर्दैवाने काही शाखा सोलापूर विद्यापीठाला बंद कराव्या लागल्या असतात विद्यार्थी मिळत नसल्यामुळे. एक तर कसं आहे आणि आपण एक चांगली बाब आहे विद्यापीठाला हवं तेवढं अनुदान देत आहे सर. जिल्ह्यापुरतं विद्यापीठ असल्यामुळे पाहिजे ते करता येतं विद्यापीठाला. पण दुर्दैव असं गुणवत्तेच्या बाबतीत कोणी बोलत नाही सर विद्यापीठाकडून. विद्यापीठाच्या बाबतीमध्ये त्यांनी जर माहिती दिली नाही तर माहिती घेण्याचे अधिकार आहेत. तसंच एक पत्र दिलं होतं पण मी अडचणीत आलो. मी काय पत्र दिलं होतं की विधानसभेच्या अधिवेशनाला सामोरं जात असताना महाराष्ट्र शासनाकडनं जो निधी शासकीय निधी विद्यापीठांना दिला गेलेला आहे तो किती खर्च झाला आहे, तो किती अखर्चित आहे, त्याची किती बांधकामं झाली आहे, किती बांधकामं अपूर्ण आहे. आता तुम्ही जे म्हणताय तसं किती कामात बक्षीस मिळालेलं आहे, किती कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, किती प्रकरणं प्रलंबित आहे, हे मी पत्र दिलं. माझ्यावर काय आरोप झाला की माझ्यावर आरोप झाला की आर्थिक माहिती मला पाहिजे. आर्थिक माहिती आम्हीच देतो. जे थोडं कन्फ्युजन आहे कदाचित ते ऑटोनॉमीच्या बाबतीमध्ये ती एज्युकेशनल ऑटोनॉमी आहे. 7वा वेतन आहे. आता मगाशी कोणीतरी विचारलं की 7वा वेतन आयोग तुम्ही का लागू केलं नाही. 7वा वेतन आयोग कोण लागू करतो? शासन करतो. 6वा वेतन आयोग कोणी लागू केला? शासनानं लागू केला. इव्हन सगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत ते देखील शासन लागू करतो. पण ज्यावेळी शासन असा प्रश्न विचारतो की आम्ही एवढे पैसे मागच्या वर्षी दिलेले होते आम्हाला अजून द्यायचे आहेत, असा काय अर्थ कोण लावत नाही की हे पत्र कदाचित अशासाठी दिलं असेल अजून पैसे द्यायचे आहेत, काढूनच घ्यायचे त्याच्यासाठी अर्थ का लावला जातो. पण त्यावेळेस मी सांगितलं होतं आणि त्याच्या 4थ्या दिवशी अधिवेशनामध्ये काय झालं आपल्याला पण आठवण करून देतो मी. त्याच्या 4थ्या दिवशी अधिवेशनामध्ये माने साहेबांना विचारा एक प्रश्न विधान परिषदेमध्ये निर्माण झाला की तत्कालीन कुलगुरू महोदयांनी स्वतःच्या नावाचं अकाउंट उघडून त्याच्यामध्ये पैसे डायव्हर्ट केले. बरोबर आहे. तर ह्या घटना घडू नये म्हणूनच माझी इच्छा अशी होती की ते पत्र मी दिलेलं होतं. पण आजही त्या कुलगुरू महोदयांच्या बाबतीतली इन्क्वायरी चालू आहे. आणि बरं किती पैसे डायव्हर्ट केले तो आकडा मी तुम्हाला आता सांगत नाही कारण चौकशी चालू. त्याच्यामुळे माझं फक्त म्हणणं एवढंच आहे कोणाच्याही स्वायत्त अधिकारावर गदा आणण्याचं शासनाचं अजिबात म्हणणं नाही. किंवा मॅडमने देखील सांगावं की 6 वर्षामध्ये मी कधी मंत्री म्हणून सोलापूर विद्यापीठामध्ये हे झालं पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं कधीच सांगितलं नाही. पण काही लोक न करता सुद्धा आम्ही केलं असं जे दाखवत आहे ते त्यांनी केलंच पाहिजे कारण ते शेवटी विरोधक आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की सोलापूर विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा जी यंत्रणा आहे ती सक्षम करण्यासाठी आम्ही नक्की पैसे देतोय. पण उद्या मी तुमचं नाव टाकून जरी तुम्ही ही शंका व्यक्त केली म्हणून मला याचा हिशोब द्या म्हणून सांगितलं तरी उद्या वेगळ्या त्याच्या बातम्या येऊ शकतात. हे एकदा आपण अनुभव बघितलेला आहे. आणि म्हणून मी पण ठरवलं आता ज्या विधानसभेमध्ये जे काही प्रश्न येतील त्यावेळी विद्यापीठाला विचारायचं आमच्या पैशाचं काय झालं. कारण आज देखील 1 कोटी रुपये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना जे अध्यासन केंद्रासाठी देतोय हे कोणामार्फत देतोय? शासनामार्फत देतोय. इथं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं जे अध्यासन केंद्र आहे त्याला 50 लाख रुपये कुठनं देतोय? आपण शासनामार्फत देतोय. आपण आता 1.5 कोटी रुपये या स्मारकासाठी कुठनं देतोय? तर ते डीपीसी मधून देतो. मी शासनामार्फत देतो. त्याच्यामुळे शासनामार्फत
विस्तारीकरणाला किंवा नवीन बांधकामाला पैसे आपण देतो जाऊ, मग ते शासनानं उद्या भरणे मामाने जर विचारलं, मी 1.5 कोटी रुपये दिलेले आहेत, ते कसे खर्च झाले, मग हे त्यांना दोषी धरायचं. माझं म्हणणं की स्वायत्ता 100% आहे, आता त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. कुलगुरू महोदयांबद्दल देखील कुलपती म्हणून आम्हाला आदर आहे, त्याच्याबद्दल कुठं कॉन्ट्रोवर्सी असण्याचा प्रश्नच नाही. तरी सर आमचा प्रश्न असा आहे सर, आर्थिक बाबतीत नाना पटोलेंना ईडीची नोटीस आल्याचं वृत्त आहे तसं. नाही, मला माहित नाही. दुसरा एक मुद्दा, शिवजयंतीबद्दल आता बरेच राज्यात चर्चा सुरू आहे. केवळ काही लोकांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात यावी, मात्र अनेक लोकांचे उपक्रम जे ते आधीपासून निश्चित होते. जसं पंढरपूरमध्ये अमोल कोल्हेंचा नाटक होणार होतं मोठं, असे अनेक उपक्रम त्यांचे होणार होते. मात्र आता सध्या तर यामध्ये माझी एक विनंती आहे, एक म्हणजे असं शासन म्हणून देखील आहे आणि एक कार्यकर्ता म्हणून देखील आहे, की ह्या सगळ्या याच्यावर या वर्षापुरतीच आपल्याला बंधन आहे. आता मी आपल्याला एक उदाहरण देतो. मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, सिंधुदुर्ग, त्या जिल्ह्यामध्ये अंगणेवाडीची यात्रा ही महाराष्ट्रातली, देशातली फार मोठी यात्रा. तर आम्ही सगळ्यांनी, मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केल्यानंतर त्या सगळ्या ट्रस्टनी ठरवलं की यावेळी कोविडचे सगळे नियम पाळून यात्रा यात्रेकरूंसाठी रद्द करायची. त्याच्यामुळं हा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आपल्यामुळं कोविडचा प्रादुर्भाव होणार नाही, याची प्रत्येकानं दक्षता घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेकांनी हे नियम पाळलेले आहेत. महाराष्ट्राच्या सहनशीलतेमुळं, सीएम साहेबांनी सांगितलेल्या सूचनांमुळं आणि त्याचं पालन केल्यामुळं महाराष्ट्र आज कोविड मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हा शिवजयंतीचा उत्सव देखील सगळे अतिशय साधेपणाने साजरा करतील याची खात्री आहे. पण सर, राष्ट्रवादी पक्षाचा संपर्क कार्यक्रम सुरू आहे सर राज्यभरात, आपण माहिती आहे. नारायण राणेंच्या कार्यक्रमाला मोठ्या परवानगी दिली आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती होती आपल्या कोकणात. सर, नारायण राणेंच्या कार्यक्रमाला उपस्थिती का जास्त प्रमाणात होती, किती होती मी बघितली नाही, पण अशी पण काही फार उपस्थिती नव्हती. त्यांनी पण कोविडचे नियम पाळूनच कार्यक्रम केला होता. यावर्षी विद्यापीठात कुठली युवामहोत्सव झालेले नाही किंवा निवडणुका सुद्धा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आगामी सत्रामध्ये होऊ शकतात. आगामी सत्रामध्ये मला असं वाटतं की म्हणजे या वर्षी सत्रामध्ये म्हणण्यापेक्षा ऑक्टोबर नंतर विद्यापीठानं जर सगळी माहिती घेऊन जर सुरू केली तर सुरू मला होऊ शकतात असं वाटतं. सर, अभ्यासन केंद्रासाठी आपण 1 कोटी देतोय, चांगली गोष्ट आहे. हे काम कधीपर्यंत पूर्ण करावं आणि त्याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे? आता अध्यासन केंद्रामध्ये काय नक्की असावं हे विद्यापीठ ठरवणार आहे, बरोबर आहे. स्मारक आणि अध्यासन केंद्र हे 2 भाग आहेत. अध्यासन केंद्र हा शिक्षणाचा भाग आहे, स्मारक हा आपण शासन आणि विद्यापीठ असं करतो. तर ते कशा पद्धतीने करणार आहे त्याचं मी सांगितलं. ज्यावेळी एकदा पूर्ण होईल तरी स्वतः विद्यापीठ आपल्याला पत्रकार परिषद घेऊन लोकांपर्यंत पोहोचवावे म्हणून सांगेल की नक्की त्या अध्यासन केंद्रातलं काय काय होणार. सर, जेजुरी गडावरील घटना आपल्याला माहिती असेल. आज पहाटेच्या सुमारास उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं सर. आपण मात्र आज पहाटेच भाजप आमदार पडळकर यांनी उद्घाटन केलं सर. ह्याचं उत्तर काय द्यायचं? सगळं लोकांना सगळं माहिती असतं. उद्या शरद पवार साहेब येणार आहे, बरोबर आहे, म्हणून मी जाऊन रात्री उद्घाटन केलं तर लोकांना माहिती आहे की शरद पवार साहेब आल्यानंतर त्याचं वातावरण कसं होईल. कदाचित त्यांना असं वाटत असेल की याचं श्रेय शरद पवार साहेबांना जाईल, पण मला असं वाटतं की शरद पवार साहेब अशा कुठच्याही कार्यक्रमाचं श्रेय घेत नाहीत, मुख्यमंत्री मोदी देखील श्रेय घेत नाहीत. तो एक सामाजिक स्तरावरचा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे आणि म्हणून अशा कृत्यानं लोकांना जे काही कळायचं ते कळतं. मला असं वाटत नाही की मी बोलून लोकांना कळणार आहे. त्यांनी जाऊन जर हे रातोरात उद्घाटन केलेलं असेल. आता आम्ही देखील, मी कधी कधी रस्त्याचं उद्घाटन किंवा भूमिपूजन जाहीर करतो, रात्री जाऊन कोणतरी एकदा नारळ फोडून देतो, पण दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यापेक्षा ताकदीन जो 50 लोकांमध्ये कार्यक्रम होणार असतो तो 50,000 मध्ये होतो. त्याच्यामुळे मला काय वाटत नाही की त्याच्यामुळे काय फार मोठा परिणाम होईल. पण हे लोक जाणून आहेत की शरद पवार साहेब त्या जर उद्घाटनाला येणार असतील आणि आज रात्री जर त्याचं उद्घाटन किंवा भूमिपूजन झालं ते कशा उद्देशानं केलंय हे समजण्या एवढी आता लोक काही खुली राहिली नाही. सर, महाविकास आघाडी आणि राज्यपाल हा वाद सर्वश्रुत आहे. मात्र आपलं असं खातं आहे सर की थेट राज्यपालांशी संबंधित खातं आहे. याचं सांगड कसं घालता सर तुम्ही? राज्यपालांचे माझा कायम संपर्क असतो. राज्यपालांचा मी लाडका मंत्री आहे, त्याच्यामुळे मला कुठची अडचण येत नाही. परवा देखील 8 दिवसापूर्वी मी राज्यपाल महोदयांची चर्चा करून आलो, अनेक विषयावर चर्चा करून आलो. राजकीय जे काही कार्यक्रम होत आहेत किंवा राजकीय ज्या काही गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या आहेत, परंतु हे खातं चालवत असताना राज्यपाल महोदयांकडे मला जावं लागतं, त्यांना भेटावं लागतं. कुलपती म्हणून काही कामकाज देखील त्यांच्याबरोबर करावं लागतं. आणि मला असं वाटतं की आपण बघितलं वर्षभराचा सगळा एकंदरीत आलेख जर बघितला असेल तर माझ्या आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत. सर, सध्या पुण्यामध्ये पूजा पवार या विद्यार्थिनीचा पूजा चव्हाण
आत्महत्या प्रकरण गाजत आहे, त्याच्यावर काय मंत्र्यांचं पण नावं आल्याची चर्चा होते, काय सांगायला पाहिजे? मला असं वाटतं की याच्या बाबतीत पोलीस तपास पण चालू, मी सोशल मीडियावरती वाचलं, पोलीस तपास चालू आहे. आणि पोलीस तपास चालू असताना काही लोकांची नावं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असताना मी माझं वक्तव्य करणं म्हणजे त्या तपासामध्ये कुठेतरी इंटरफेअर केल्यासारखं आहे. पोलीस मला असं वाटतं की सक्षम आहे तो तपास करायला, त्या तपासामध्ये जे काय पुढे योग्य येईल त्याच्यावर कारवाई होतील. धन्यवाद.